आज आहे डे 5 आणि आज आपल्याला बघायचं आहे की कॉम्पॅक्ट पावडर वर्सेस लूज पावडर किंवा आपल्याला सेल्फ मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट पावडर कधी यूज करायचे आणि लूज पावडर कधी यूज करायचं. तर कॉम्पॅक्ट पावडर हे थोडंसं प्रेस असतं, त्यामुळे ते थोडंसं आपण स्किनवर जेव्हा लावतो किंवा फेसवर लावतो थोडं हेवी होतं. कंपॅरिझन केलं तर लूज पावडर जे असतं ते पार्टिकल असतात त्याचे, म्हणजे एकदम लूज असतं, ते फ्री पार्टिकल असतात. तर ते थोडंसं तुम्ही जेव्हा फेसवर लावता तेव्हा एकदम लाईट वेट इफेक्ट देतं, मॅट फिनिश देतो. तर शक्यतो आपण सेल्फ मेकअपमध्ये क्विक आपल्याला पाहिजे असेल तर आपण कॉम्पॅक्ट यूज करू शकतो. जसं की ऑइली स्किनला किंवा कॉम्बिनेशन स्किनला हे जे आहे ते कॉम्पॅक्ट बेस्ट असतं, कारण ते एक टचअप देण्याचं काम पण करतं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटते की मला टचअपची गरज आहे, मला मेकअप करावा लागणार आहे किंवा माझा मेकअप जो आहे तो ऑइली झाला, तेव्हा तुम्ही तिथं कॉम्पॅक्ट यूज करू शकता. कॉम्पॅक्ट लावून तुम्ही फक्त तुमचा बेसही करू शकता. अगदी तुम्हाला पटकन कुठेतरी जायचं तर तेव्हा तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू शकता, कारण थोडक्यात सांगायचं तर लूज पावडर जे आहे ते तुमचा बेस सेट करतं किंवा कन्सिलर फाउंडेशनला सेट करण्याचं काम करतं. आणि कॉम्पॅक्ट पावडर जे असतं तुमचं ऑइल कंट्रोल करतं किंवा क्विक टचअप तुम्हाला करायचं आहे, खूप जास्त तुम्हाला हेवी मेकअप करायचं नाही, तेव्हा तुम्ही कॉम्पॅक्टचा यूज करू शकता. सेल्फ मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट यूज करता, कारण ते कॉम्पॅक्ट जे आहे ते टचअपला किंवा तुमचं ऑइल जर कंटिन्यू येत असेल, ऑइली स्किन होत असेल, तर तुम्ही कॉम्पॅक्टने टचअप सारखा करू शकता आणि ते कॅरी करू शकता सोबत. त्यामुळं लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट ह्यातला फरक जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला.